So now we are discussing a second application of a uniform circular motion. गाडी कशी फिरणार आहे आपली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे युनिफॉर्म म्हणजे काय असतंय स्पीड काय असायला पाहिजे कॉन्स्टंट असायला पाहिजे सेम असायला पाहिजे लक्ष ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा वॉल ऑफ डेथ मराठीमध्ये काय म्हणायचं याला मौत का कुवा. कधी बाजारात किंवा तुमच्यामध्ये कधी यात्रा वगैरे भरली असेल मोठी किंवा आपल्या इथं काय अगोदर काय तर फंक्शन भरवतात संगमेश्वर मध्ये काय तर त्याला काय म्हणते लायन्स क्लब तुम्ही ऐकला असेल तुम्हाला माहिती आहे अशा ठिकाणी मौत का कुवा एक बघायला मिळतोय बा मौत का कुवा इकंड तिकंड असं हे लावलेलं असतंय गोल असतंय आणि तिथं आतमध्ये तो फोर व्हीलर वाला किंवा टू व्हीलर वाला गोल 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 वेड्या मारत असतो बा. म्हणजे कसं असतंय हा असा मौत का कुवा बनवला जातोय आणि हा टू व्हीलर वाला खाली असतोय लक्ष द्यायला टू व्हीलर वाला खाली असतोय हा फिरत 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 असं वर येतोय आणि इथं तुम्ही थांबला असता सगळेजण थांबले असता बघत अरे असं कसं व्हायला हे कुठली गाडी आहे त्याच्याकडं जादू आहे का त्याच्याकडं जादू नसतं त्याच्याकडे काय असतंय फिजिक्स असतंय त्याला माहिती आहे किती स्पीडनं गाडी पळवली पाहिजे तिथं जर 10-20 गाडी पळवला तर खाली गाडी काय होणार आहे खाली पडणार आहे लक्ष द्या. आणि हा काय फिरत असतोय असा गोल 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 फिरत असतोय. हा काय फिरलंय हा गोल गोल गाडी फिरत असत्या आणि गाडी गोल गोल फिरत असताना गाडी खाली का पडत नाही सगळे मग विचार करतोय मग आपण लगेच 20 रुपये काढतोय 50 रुपये काढतोय कोण 100 रुपये काढतोय आणि ते माणूस लगेच घेऊन जातोय किंवा तिकीट ठेवलं असते याला 50 रुपये तिकीट कधी गेला असेल तर बघा 50 रुपये तिकीट असतं मग का पडत नाही असा माणूस तर ह्याला काय असतंय फिजिक्स लागते मग फिजिक्स तिथं कितीच मिनिमम स्पीड असायला पाहिजे त्याला माहित पाहिजे. तुम्हाला पाठवलं की तुम्ही लगेच वर जायच्या अगोदर लगेच खाली याल तुम्ही हा काय येत नाही ह्याला माहित असते किती मिनिमम स्पीडला गाडी पळवली पाहिजे 20ला पळवली पाहिजे 30ला पळवली पाहिजे 40ला 40च्या खाली आलो की आपण कुठे येणार आहे इथे ग्राउंड लाईन पडणार आहे. मग ते पडण्यापेक्षा तो काय करत असतोय 50-60 ह्या स्पीडनं गाडी पळवत असतोय फोर व्हीलर असेल तर किंवा टू व्हीलर असेल तरी ते तुम्ही आज मोबाईलवरती टाकून बघा काय म्हणायचं याला वॉल ऑफ डेथ ह्यालाच काय म्हणतोय आपण वेल ऑफ डेथ ह्याला काय हिंदीमध्ये काय म्हणते काय काय म्हणायचं असतं याला मौत का कुवा मौत का कुवा. मुंबईला कोण जात असेल तर त्यांना माहित असते बघा मौत का कुवा भरपूर ठिकाणी असतंय म्हणजे जर मोठा तो एरिया असेल ग्राउंडचा तर अशा ठिकाणी मौत का कुवा लावला जातोय तिथं मग 50 रुपये तिकीट असतंय आणि मग मौत का कुवा का जर एवढ्या वर गेलाय आणि एवढ्या वरनं जर गाडी इथनं जर पडला तो जगणार आहे का इथं नाही म्हणून याला काय झालं काय म्हटलं जातंय मौत का कुवा. लक्ष द्या लक्ष द्या काय काय लिहायचं बघा लक्ष द्या इथं काय काय लिहायचं अ व्हेइकल मूव्ज अलाइंग इन अ wall of death having mass of vehicle is लक्ष द्या mass of vehicle is m weight mg acting a downward direction weight mg कसं लागतंय downward direction normal direction कसं असायला पाहिजे आता perpendicular to the ground असतंय मग इथं व्हेइकल आहे नॉर्मल रिएक्शन कसा असायला पाहिजे आता हा परपेंडिक्युलर टू द ग्राउंड कायम लक्षात ठेवा नॉर्मल रिएक्शन कसा असतोय कायम परपेंडिक्युलर टू द ग्राउंड. नेक्स्ट अपवर्डला कोण असतं इथं फ्रिक्शनल फोर्स इथं कोण बॅलन्स करत असतं इथं फ्रिक्शनल फोर्स लिहायचं मग अशी कसं लिहिलं तसं फर्स्ट पॉइंट हा सेकंड पॉइंट मी लिहितो कारण फर्स्ट पॉइंटला तुम्हाला काय काय लिहायचं आहे माहितीये काय weight of vehicle is m moves along the wall of death or wheel of death. नेक्स्ट काय काय लिहायचं बघा फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल फोर्सेस ऍक्टिंग ऑन व्हेइकल काय बघा कुठले कुठले फोर्स ऍक्ट होतात इथं पहिला फोर्स कुठला ऍक्ट होतोय बघा नॉर्मल रिएक्शन ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू द ग्राउंड परपेंडिक्युलर टू ग्राउंड नॉर्मल रिएक्शन कसं ऍक्ट होतंय परपेंडिक्युलर टू ग्राउंड होतंय. नेक्स्ट बी काय आहे बघा फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग अपवर्ड फ्रिक्शनल फोर्स कसं होतंय इथं अपवर्ड ऍक्ट होतंय लक्ष द्या दोन्ही मध्ये काय बदल असतोय तो. नेक्स्ट सी अजून कोण राहिले वेट mg weight mg acting downward वेट mg कसं होतंय इथं डाऊनवर्ड ऍक्ट होतंय. नेक्स्ट आता बॅलन्सिंग फोर्सेस लिहायचं तुम्हाला पहिला फोर्स बघा कसं मगाचे पॉइंट सेम तसं लिहिलेलं पुढचं काय करायचं असतं बघा नॉर्मल रिएक्शन काय बघा नॉर्मल रिएक्शन
नॉर्मल रिएक्शन बॅलेन्सेस, नॉर्मल रिएक्शन बॅलेन्स कुणाला बॅलन्स करत असत्या? सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स किंवा काय असतंय? सेंट्रिफ्युगल फोर्स असतोय. म्हणजे काय? N इज इक्वल टू mv² अपॉन r. लक्ष द्या, लक्ष दिला की थोडं थोडं कळेल. हे कॉन्सेप्ट वेगळा आहेत ह्या. नेक्स्ट अजून कोण बॅलन्स करत असतंय? फ्रिक्शनल फोर्सला बॅलन्स कोण करायला? आता ह्या इथं फ्रिक्शनल फोर्स balances, frictional force balances weight mg. mg ला कोण बॅलन्स करायलंय? फ्रिक्शनल फोर्स बॅलन्स करायलंय. म्हणजे काय लिहायचं सर? फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू mg. खरं फ्रिक्शनल फोर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे, फ्रिक्शनल फोर्स म्हणजेच काय असतंय? μs इंटू n. मला इथं μs म्हणजेच काय असतंय? कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन रोड अँड टायर. तुमचं तुम्ही लिहा ते वाक्य. हे इक्वेशन नंबर काय आहे? 1. हे इक्वेशन नंबर काय आहे? 2. लक्ष द्या, लक्ष दिला तर जरा जरा समजते फिजिक्स, नाही तर कधीच समजणार नाही. नेक्स्ट किती झाले आपले पॉइंट? किती झाले? 4. आता 5वा पॉइंट काय लिहायचं असतं माहिती आहे? इक्वेशन काय करायचं? इक्वेशन काय करायचं असतं? इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन काय करायचं? 1. इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करा बघूया काय होणार आहे? μs इंटू n अपॉन काय येणार इथं? n इज इक्वल टू काय राहिले इथं? mg. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 केला तरी असू दे. mg अपॉन इथं काय असेल? mv² अपॉन r. काय काय कॅन्सल होतंय? n कॅन्सल झालं. अजून काय कॅन्सल होतं इथं? m कॅन्सल झालं काय? काय राहिले इथं? फक्त काय राहिले बघा आता 6व्या पॉइंट मध्ये काय राहतंय? इथं कोण राहतंय आपलं? μs. आणि इथं कोण राहतंय? g अपॉन काय राहतंय इथं? r वर जातंय, r वर जात आहे. खाली कोण राहिले इथं? v². खाली कोण राहतंय इथं? v². समजलंय का बघा? हे r कुठे गेलं? वर गेलं. खाली कोण राहिले? v². आता ह्या v² ला इकडे पाठवा आणि μs ला खाली घ्या. काय होते बघा? v² इज इक्वल टू rg अपॉन काय राहिले इथं? μs. काय राहिलंय? v² इज इक्वल टू rg अपॉन μs. आणि मग लिहायचं इथं, हे फार IMP आहे. काय लिहायचं इथं? v मिनिमम. किती मिनिमम स्पीड असायला पाहिजे? किती असायला पाहिजे इथं? स्क्वेअर रूट ऑफ rg अपॉन काय लिहायचं इथं? μs. दिस इज अवर आन्सर. एवढा मिनिमम स्पीड असायला पाहिजे. म्हणजे एवढ्या स्पीडच्या जर खाली गाडी आली तर ते काय होणार आहे? त्याचा डेथ होणार आहे. म्हणून त्याचं नावच ठेवलंय काय? वॉल ऑफ डेथ. याच्यापेक्षा स्पीड काय असायला पाहिजे? जास्त. किती असायला पाहिजे? याच्यापेक्षा जास्त. 30 असलं तर 30 आलं तर 30 पेक्षा किती असायला पाहिजे? जास्त. हे लक्षात ठेवा. एवढं समजलंय? काय डाऊट आहे का बघा? आणि पुढच्या वेळी आपण तिसरं ऍप्लिकेशन घेऊया, बँकिंग ऑफ रोड. ओके, थँक्यू.